नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अम्ब्रेला स्लीवचं कटिंग दाखवणार आहे। तर पहा, अम्ब्रेला स्लीव जी आहे ती आपण नेहमी काय करतो, फिटिंग केल्यानंतर इथे असं फिटिंग केल्यानंतर जोडतो। फिटिंग करून घेऊन पूर्ण मग अम्ब्रेला स्लीव जोडतो, किंवा नाही फिटिंग करून जरी तुम्ही जोडली तरी चालते। तर मी तुम्हाला इथून पूर्ण मुंडाखेर मोजून दाखवते आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुमचा मुंडा जो आहे तो कमी नाही पडणार। तर या इथे पहा, आधी मुंडाखेर मोजायचा आहे। जर आपण त्यामध्ये तो राऊंड तयार करणार आहे, तर तो तयार करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे। तर तो कुठे कसा वापरायचा हे सांगते। तर या इथे तुम्ही जेव्हा ब्लाऊज स्टिच करता त्यावेळेस हा जो मुंडाघेर आहे तो मोजून घ्यायचा आहे। तर इथे अर्धा इंच मार्जिन जे आहे शोल्डर जोडण्यासाठी ते सोडून पूर्ण मुंडाघेर मी मोजणार आहे। तर किती येतोय पहा, आता मी शिलाई मार्जिन सहित मोजते। तर इथून मी हा पूर्ण मुंडाघेर मोजून घेते, बरोबर 10 इंच आलेला आहे। आता या इथे मुंडाघेर किती आलेला आहे हे लक्षात घ्या, 10 इंच। आता इथे मी 4 फोल्डमध्ये असा हा पेपर घेतलाय। कधीही तुम्ही पेपरवरती कटिंग करा, म्हणजे तुमचा कापड जे आहे ते जास्त लागत नाही। नाहीतर काय होतं, डायरेक्ट तुम्ही जर कपड्यावरती कटिंग करत असाल तर फक्त बाहीसाठीच 80 सेंटीमीटर कापड लागतं, आणि डबलमध्ये वगैरे असेल तर त्यापेक्षा जास्त लागतं। मग आधी आपण कटिंग करून घ्यायचं। तर इथे मी 4 फोल्डमध्ये केल्यानंतर पहा, इथे हे जे बंद आहे बाजू, त्या बाजूला मी उंची टाकणार आहे। आता इथे पहा, मला उंची हवी आहे 6, तर मी पहा 6.5 इंच घेणार आहे। इथून अजून एकदा 6.5 इंचावरती असं मार्किंग करून घेते। असे 3-4 ठिकाणी 6.5 इंचाचं आपण मार्किंग करून घेऊया। पहा, इथे 6.5 इंच, आणि हा गोल आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता हा आकार कट करून घ्यायचा। पहा, या पद्धतीने हा गोल राऊंड तयार केला। जेवढी तुम्हाला बाही हवी आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच प्लस करा, कारण आपण शोल्डर मध्ये आपलं ते जोडण्यासाठी जाणार आहे। तर हा आकार मी कट करून घेते। खूप सोपी आणि 5 मिनिटांमध्ये कटिंग होते ही बाही, आणि दिसायला ही खूप सुंदर दिसते। आता ही बाही अशी तयार झाली। तर आता ही बाही अशी ओपन केल्यानंतर पहा, या पद्धतीने तयार होणार आहे। पहा, ही अशी गोल बाही आपली तयार होते। तर तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथं मुंड्याला आकार द्यायचे। तर मुंड्याला आकार देण्यासाठी पहा, परत आपण असं इथं निम्मा करून घ्यायचा। आता या बाजूला आपण सेंटर करून घेऊया। इथं पहा, इथं सेंटर येतोय, सेंटर करून घेतला। 2 पद्धती आहेत मुंड्याला आकार देण्याच्या। इथून डायरेक्ट तुम्ही मुंडाघेर टाकला तरी चालतो। आता कसं आहे, जर तुम्ही ते असा आकार देण्याची जर पद्धत वापरली तर मुंडाघेर तुमचा कमी पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता मी जी पद्धत सांगते ती वापरा। आता इथे मी सेंटर करून घेतला। सेंटर करून घेतल्यानंतर आता आपल्याला मुंडाघेर किती आहे, तो आपला मुंडाघेर किती होता 10, त्याचा चौथा भाग केला मी, किती होणार आहे 2.5। हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे, म्हणजे तुमचा घेर कमी नाही पडणार। कारण जर प्रत्येक ठिकाणी तुम्ही 1.5 इंच 2 इंच घेतलं तर प्रत्येकाचा मुंडाघेर जो आहे तो सेम नसतो। मुंडाघेर जो आहे तो कमी जास्त असतो, त्यामुळे ती बाही कमी पडणार आहे। तर इथे मी काय केलं, जो घेर आलता, आता हा घेर जो आहे आपला एकाच बाजूचा आहे। पहा, एकाच बाजूचा म्हणजे इथे लक्षात घ्यायचं, ही आपली पाठीमागच्याच बाजूचा आपण 10 इंच मोजला, अजून पुढची बाजू आपली 10 इंच असणार आहे। म्हणून हा घेर जो आहे तो पूर्ण टोटल आपला किती आला पाहिजे, 10 इंच आला पाहिजे। तर इथं पहा 2.5, त्यामध्ये मी परत
अर्धा इंच प्लस करणार आहे. मग किती झाले? 3 इंच. म्हणजे हा जेवढा मुंडा घेर भरतोय इथून, हे अर्धा इंच मार्जिन आता शोल्डर जोडण्यामध्ये जाईल. अर्धा इंच मार्जिन सोडून हा जो घेर राहतोय याचा काय करायचा? चौथा भाग करायचा. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचा आहे. तर मी या इथे तसा हा फॉर्म्युला तुम्हाला सांगितलाय. 10चा चौथा भाग 2.5, त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस केला 3 इंच. तर आता इथून इकडे मी 3 इंचावरती पॉइंट दिला. इथून ही असा 3 इंचावरती पॉइंट दिला. पहा इथे येतो हा पॉइंट. आणि इथून ही हा असा इथे 3 इंचावरती पॉइंट दिला. आता इथे हे अंतर किती राहतंय हे पाहायचं नाही, कारण हा जो घेर आहे आपला तो आपला पूर्ण बसला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे. इथेही मी 3 इंच घेतलं, इथेही मी असं 3 इंच घेतलं. आणि हा आकार जो आहे तो मी देणार आहे. अजून एक दुसरी पद्धत आहे पहा, त्याने सुद्धा ना कपडा खूप कमी लागतो. आता इथे हा मुंडा घेर आपण मोजून घेऊ. बरोबर 10 इंच भरतंय का हे पाहूया. पहा बरोबर 10 इंच भरणार आहे. थोडा माझा टेप हल्ला तर मी डबल तुम्हाला मोजून दाखवते. बरोबर 10 इंच इथं तुम्हाला दिसतंयच. हा घेर जो आहे तो आपला बरोबर 10 इंच भरला. म्हणजे आता ही बाहीला कमी पडेल का? नाही. जर तुम्ही फिटिंग करून जर बाही इथे पहा, इथे जर तुम्ही फिटिंग करून परत वरून आंबरेला बाही जर जोडणार असाल तर एवढा जो भाग आहे इथून त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आणि त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मग तुम्ही बाही जोडू शकता. मग तेव्हा हे अंतर जे आहे ते तुमचं जास्त शिल्लक राहील. आता इथे पहा, हे अंतर सुद्धा इथे तुमचं शिल्लक राहणारच आहे. आता इथून पहा 1.5 इंच मार्जिन हे इथे येते. मग हे तुमचं एवढं इथं जोडण्यामध्ये बरोबर शिल्लक राहणार आहे, हे लक्षात घ्या. तर तुमची बाही कुठेही चुकणार नाही. तर आता हे तुम्हाला लक्षात आलं का? डबल सांगते मी. जे काही घेर आहे, हा पूर्ण घेर आहे, याचा मी चौथा भाग केला, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, 3 इंच आलं. तर जो सेंटर केला होता तिथून मी 3 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलं. तसंच परत इकडे सुद्धा इथून इकडे 3 इंच, हे 3 इंच, इथे सुद्धा हे 3 इंच आणि हा गोल आकार मी दिला. गोल आकार दिल्यानंतर मुंडा घेर जो आहे तो मी मोजून घेतला. आता हे सर्व आपलं फिटिंगमध्ये आपण मार्जिन सहित मोजलेला होता घेर, म्हणून पहा इथं हे 1.5 इंच हे इथं आपलं हे फिटिंगमध्ये जाईल. मग एवढं हे इथं मार्जिन शिल्लक राहील. इथं आपलं जास्त मार्जिन शिल्लक राहत नाही. आणि जर तुम्हाला इथे मार्जिन जास्त शिल्लक ठेवायचं असेल तर फिटिंग करून तुम्ही इथं हे 1.5 इंचाचं ब्लाऊज जे आहे ते फिटिंग करायचं आहे असं, आणि मग इथं मेजरमेंट टाकायचं आहे. मग इथं फिटिंग करून हा आपला मुंडा जो आहे तो किती आहे? 8.5 इंच आहे. तर तुम्हाला मी त्या बाजूला नंतर मी कधीतरी बाही दाखवेन फिटिंग केलेली. आता व्हिडिओ खूप मोठा होईल, तर मी तो फॉर्म्युला तुम्हाला सांगते पहा मग 8.5चा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. आता फिटिंग केल्यानंतर माझा मी मुंडा घेर किती सांगितला? 8.5. तर त्याचा आपण चौथा भाग करूया. 8.5चा चौथा भाग केला किती होतोय? 2.1 होतोय. त्यामध्ये मी प्लस 0.5 अर्धा इंच करणार आहे, 2.6. म्हणजे हे जे अंतर आहे तुम्ही फिटिंग करून 2.6 2.5 इंच घ्यायचं डायरेक्ट, आणि इकडून इथं 2.5 इंच. पहा मग हे अंतर किती शिल्लक राहतंय हे मी तुम्हाला सांगते. हे 2.5 आणि परत इकडेही 2.5. तर हे पहा एवढं आपलं शिल्लक राहतं, हे जवळपास 1.5 इंच शिल्लक राहते. तर या पद्धतीने फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे ते अंतर जे आहे ते बरोबर शिल्लक राहतं. आणि जर तुम्हाला फिटिंग करून नसेल बाही अशी जोडायची तर या पद्धतीने कटिंग करा. इथे मी हा गोल आकार कट करून काढलाय या पद्धतीनं, आणि हे मी आता इथून
कट करून घेणार आहे। पहा इथलं हे आता मी कट करणार आहे। कट करून हा ब्लाऊज घेतला, आपण या मापानुसार बाहीचं कटिंग केलेलं आहे। तर इथे पहा सेंटर इथे आहे, इथे हा सेंटर आहे। तर आपण जोडून पाहूया, आपण जी बाही काढलेली आहे ती बरोबर आहे का। पहा तरी हा पेपर आहे, तर पहा बरोबर इथं जो पॉइंट दिला आपण त्याच्या बरोबर ही मॅच झाली। म्हणजे तुमची बाही कमी पडणार आहे का, नाही पडणार। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंब्रेला बाही जी आहे ती कटिंग करायची। आता हा पेपर कटिंग केलेला आहे त्यामुळे इथे परत ही अशी बाही होणार। पहा इथं अशा ह्या आपोआप घड्या पडणार इथे अशा, ठीक आहे। तर तुमची बाही अंब्रेला जी आहे ती कमी पडू नये म्हणून मी इथं फॉर्म्युला सुद्धा सांगितलाय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।